अलका पवार आयुक्त ते तुमची भेट घेऊन गेले, त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलेलं? त्यांनी आमच्या मागण्या व्यवस्थित त्यांनी दुपारपासून ऍक्च्युली मागण्यांवरती अभ्यास करत होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने अभ्यास करून संबंधित विभाग जे आपल्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये वॉटर सप्लाय डिपार्टमेंट होता, स्वच्छता विभाग होता, आरोग्य विभाग होता, अशा संबंधित विभागांना त्यांनी त्यांच्या मार्फत पत्रक दिले आणि आज ते आपल्याला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन येऊन येणाऱ्या 8 दिवसाच्या आत आपल्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्णपणे सोडवण्यात येतील असं त्यांनी आश्वासन आपल्याला लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे. आणि त्यांनी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा आम्ही शिवराय फुले आंबेडकर सामाजिक संघटनेच्या मार्फत त्यांना अजूनही एक पत्र दिलेलं आहे की 8 दिवसाच्या आत जर का तुम्ही आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही किंवा आमचं समाधान झालं नाही तर येत्या 8 दिवसानंतर आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये प्रभागातील सर्व नागरिकांना घेऊन त्या ठिकाणी जाऊन बसून आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उल्हासनगर महानगरपालिका या ठिकाणी करणार आहोत. प्रश्न नाही का? बर, जय भीम, जय लहुजी, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 20 मधील ज्या काही समस्या आहेत, ज्या काही नागरी समस्या आहेत, त्या मला असं वाटतं उल्हासनगर मधील संपूर्ण 20 प्रभागांमध्ये सर्वात जास्त प्रदूषित, दूषित आणि घाण असलेला हा प्रभाग आहे. दलित वस्ती हा 70 ते 80% या प्रभागामध्ये आहे आणि संपूर्ण शहराची घाण या प्रभागाने जरी दत्तक घेतली आहे अशा आविर्भावामध्ये आम्ही इथे जीवन व्यतीत करतो आहे. कारण अनधिकृत डम्पिंग या 20 नंबर पॅनल मध्ये आहे. उल्हासनगर महानगरपालिकेमधली तमाम प्रस्थापित नगरसेवक आणि माजी महापौर या प्रभागात असताना सुद्धा याच प्रभागामध्ये संपूर्ण शहराची घाण टाकण्यात येते आणि एवढंच नाही तर इथल्याच नागरिकांना मूलभूत सुविधा जसं की पाणी याच्यापासून वंचित राहावं लागतं. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? आतापर्यंत झालेल्या प्रस्थापित नगरसेवकांचं अपयश आहे की इथल्या नागरिकांचं अपयश आहे की इथल्या व्यवस्थेचं हे अपयश आहे की इथल्या प्रशासनाचं अपयश आहे? आज पॅनल नंबर 20 मधील नागरिक दक्ष झालेले आहेत आणि ते प्रश्न विचारतायत की का म्हणून आमच्या या हक्काचा तुम्ही चेंदा मेंदा केलाय. कारण आता नागरिक दक्ष झालेले आहेत, सुज्ञ झालेले आहेत आणि त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यासाठी बंद करण्याची क्षमता सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे. आज त्या सर्व मागण्यांना वाचा फोडण्यासाठी माझे मित्र अजय जाधव यांनी जो काही उपक्रम आज लाक्षणिक उपोषण म्हणून लोकशाही मार्गाने अवलंबला जरी असला, जर लोकशाही मार्गाने हा प्रश्न सोडवला जात नसेल तर रस्त्यावर उतरून प्रशासनाला धडा शिकवण्याची सुद्धा ताकद प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांमध्ये असणार आहे. त्याचं प्रात्यक्षिक आज नेताजी चौकात आलेलं आहे. सर्व रस्ता जाम करून नागरिकांनी रस्ता जाम केला होता आणि प्रशासनाला मजबूर होऊन इथं सभा मंडपामध्ये यावं लागलं आणि आपल्या समस्यांकडे लक्ष वेधावं लागलं. त्यामुळे मी प्रशासनाला आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला या उपोषणाच्या माध्यमातून इशारा देतो की आता हा प्रभाग क्रमांक 20 मधला नागरिक खुळा राहिलेला नाही, पैशाच्या आमिषाला बळी पडणारा नाही, तुमच्या धर्म जातीच्या आमिषांना सुद्धा बळी पडणारा नाही. हा सुज्ञ आणि सुशिक्षित चेहरा बघूनच मतदान करणार आहे. बस झाली तुमची अरेरावी, बस झाली तुमची दादागिरी आणि बस झाली तुमची हुकुमशाही. आता लोकशाहीच्या मार्गाने आम्ही ह्या महानगरपालिकेमध्ये विजयी होणार आहोत आणि तुमच्या साताऱ्यावर
मुंबईचा झेंडा रोवणार आहोत. जय भीम, जय लहुजी, जय महाराष्ट्र.